शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील महात्मा फुले चौकामध्ये सोमवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका 4 चाकी चालकाचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या बाजूला उभे असणाऱ्या नागरिकांना चिरडल्याची घटना घडली। यामध्ये सारसनगर येथील कानडे मळ्यातील रवींद्र रमेश कानडे या 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांना ते मुंबईत असताना या घटनेची माहिती मिळाली असता ते तत्काळ नगरला आले व त्यांनी कानडे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करत हिट अँड रन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत। संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील भीम स्मरण भीम स्तुती करून अभिवादन करण्यात आले। यावेळी योगेश साठे म्हणाले की भारत देश एकसंघ ठेवण्यासाठी राज्यघटनेने सर्वात मोठी भूमिका बजावली आहे। भारतीय राज्यघटना ही जगामध्ये सर्वात आदर्शाची राज्यघटना असून ती राज्यघटना लिहिण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते। आर्थिक असमानता, श्रीमंत व गरिबांमधील दरी रुंदावणे, छोट्या छोट्या समाज घटकांचे नवे प्रश्न निर्माण झाले आहे। दारिद्र्याची समस्या खूप गंभीर बनली आहे। अशा वेळी सरकारी धोरणांची दिशा वंचितांच्या कल्याणाची हवी, त्यासाठी राजकारणात आंबेडकरी मतदारांचा धाक दबदबा हवा आहे। यासाठी वंचित बहुजन आघाडी माध्यमातून प्रयत्न करणारच आहे असं ते म्हणाले। भारत देशाच्या भूमीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क मिळाला आहे। आज या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाले। त्या राज्यघटनेनुसार आपण समाजामध्ये काम करत आहोत। संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। संविधानामुळे एकतेचा संदेश दिला जात असून सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरामध्ये लवकरच उभारला जाणार असून त्याची पूर्णाकृती दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात बसवण्यात आली आहे आणि दुसरा आपल्या शहरात बसवण्यात येणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट आयोजित 5व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सूर्या थातू, मुस्ताफा पत्रावाला, पूजा दानोले, श्रावणी परीट, मोक्ष सोनवणे, दानिश जमादार, गायत्री तांबवेकर यांनी आपापल्या वयोगटात सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली। अहिल्यानगर येथे आज सुरू झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 199 सायकलिंग पटूंनी सहभाग घेतला। चांदबेबी महाल बायपास मार्गावरून विविध 9 वयोगटात ही स्पर्धा पार पडली। स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अहमदनगर सायकलिंग क्लबचे सर्व गौरव फिरोदिया यांच्या हस्ते पार पडला। शहरातून 3 दुचाकी चोरीला गेल्या आहेत। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेप्ती चौकातील हॉटेल जय चायनीज समोरून आत्माराम जगन्नाथ इंगुले यांची दुचाकी चोरीला गेली। या प्रकरणी इंगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील अर्बन बँक रस्त्यावरील घुमरे गल्लीत RB मेन्सवेअर समोरून रामेश्वर विठ्ठल डावखरे यांची दुचाकी चोरीला गेली। न्यू टिळक रस्त्यावरील पॅराडाइज हॉटेल समोरून आनंद विजय गुंदेचा यांची दुचाकी चोरीला गेली। या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।